खूप वर्षापूर्वी आमच्या अगदी गल्लीत एक तरुण मुलगा, त्याला 6 महिन्याचा मुलगा असलेला, नवीन लग्न होऊन एकच मुलगा झालेला, आणि त्याला पोटात दुखलं म्हणून डॉक्टरकडे जाऊन आला. डॉक्टरने सांगितलं ॲसिडिटी आहे, औषध दिलं, घरी गेला. 2 तासांनी पुन्हा त्याला दुखायला लागलं. आता परत डॉक्टरकडे जाणं म्हणजे सुद्धा मूर्खपणा वाटतो, की दिलाय त्याला वेळ लागायला पाहिजे, तरी पण सहन होईना म्हणून तो जायला लागला आणि वाटेतच गेला. त्याला हार्ट अटॅक आला होता. म्हणजे आता प्रत्येक ॲसिडिटीच्या पेशंट वाटतोय, ही ॲसिडिटी आणि हार्ट अटॅक हे दोन्ही गोष्टी अशा असतात. मी कार्डियक ॲनेस्थेटिस्ट आहे, माझं डॉक्टर मांडके कार्डियक सर्जन होते, त्याच्यामुळे ह्या सगळ्या अनुभव आम्हाला आलेले आहेत की खूप वेळेला ॲसिडिटी ही हार्ट अटॅक असतो आणि हार्ट अटॅक वाटतो तेव्हा ॲसिडिटी असते. तर अशा प्रकारच्या बऱ्याच गोष्टी होत असतात. पहिली गोष्ट म्हणजे जसं डॉक्टरांनी सांगितलं, आय टू आय कॉन्टॅक्ट, कॉन्फिडन्स जेव्हा डॉक्टरबद्दल वाटतो. आणि मला जे शिकवलेलं आहे, पहिलं पेशंटला तपासायचं, बघायचं, हिस्ट्री विचारायची आणि तपासायचं. हे मुख्य गोष्ट जर न करता मी जर इन्व्हेस्टिगेशन लिहायला गेले तर त्यांना कॉन्फिडन्स वाटणारच नाही. कॉन्फिडन्स वाटायलाच पाहिजे. त्याच्यानंतर आपण पेशंटची परिस्थिती कशी आहे, त्यांची म्हणजे काय परवडणार आहे आणि काय नाही आहे, ह्याच्यावरून सुद्धा थोडासा डिसिजन घ्यावा लागतो. जेव्हा प्रायव्हेट प्रॅक्टिसमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पेशंट येतात, तेव्हा एखाद्या गरीबाला आम्ही पूर्ण फ्रीसुद्धा ऑपरेशन करतो. जसं किंवा कोणी गुरुजी आहेत किंवा काय, असं डॉक्टर मांडकेंनी बरीच म्हणजे 30% पेशंट त्यांनी फ्री केलेले आहेत. ते आपण पेशंटला बघितलं आणि पेशंट कुठून येतो आणि त्याची मानसिकता कशी आहे हे समजून आपण हा निर्णय घेऊ शकतो. आणि हल्ली बऱ्याच वेळेला कन्झ्युमर ॲक्टमुळे पण डॉक्टर त्याच्यात ओढला जातो की हे केलंच पाहिजे. पण जेव्हा आपल्याला पेशंटमध्ये कॉन्फिडन्स असतो आणि आपल्या डोक्यात नक्की माहिती असतं की आपण आपल्या जे जरूर आहे तेच सांगतोय, तेव्हा मला वाटतं की डॉक्टरांनी घाबरायची जरूर नाही. जेवढं जरूर तेवढंच करून घ्यावं. काही मोठ्या मोठ्या हॉस्पिटलबद्दल अशी आपल्याला वाटतं की ICUमध्येच ठेवून घेतात, म्हणजे दर दिवसाला एवढे पैसे लाटतात. का कुठला डॉक्टर किंवा हॉस्पिटल असं करेल असं मला माहीत नाही. ह्याच्यावरून त्यांचं नाव खराब होणार नाही का? अल्टिमेटली पेशंट जगवण्यासाठीच सगळीकडे धडपड चाललेली असते. कधी खर्च जास्त येतो, कधी चुकून एक्स्ट्रा इन्व्हेस्टिगेशन सांगितली जातात. पण सगळ्याचा मुद्दा बेसिक हाच आहे की पेशंटबद्दल कॉन्फिडन्स असला पाहिजे आणि आपल्याला स्वतःबद्दल कॉन्फिडन्स असला पाहिजे. आपण करतोय ते योग्य करतो.